नमस्कार विद्यार्थ्यांनो, एक स्मॉल टेबल आणि एक स्मॉल बॉक्स बनवण्याच्या विषयावर आपले स्वागत आहे। तुम्ही जाणून घ्याल एक स्मॉल टेबल कसे बनवायचे, एक स्मॉल बॉक्स कसे बनवायचे। Materials, tools or equipments: sandpaper, wood screw, Fevicol, hardwood, table saw, chisels, mallet or hammer, measuring and marking tools, clamps, wood glue, wooden mallet or block, sanding tools, finishing supplies, dovetail saw, marking gauge, jack plane, smoothing plane, mortise chisel, drill machine with bit, bar cramp, wooden pegs, Sinmica, hasp and staple, gum strip, hinges. Process: कार्य 1, लहान टेबल बनवणे। साहित्य आणि उपकरणे। पॉइंट 1, आवश्यक आकारानुसार टेबलचे सर्व वुडन पीसेस तपासा। 700x425x20 चे 1 नग प्लायवूड टॉप पीस, 50x50x780 चे 4 नग, 120x25x360 चे 2 नग, 120x25x610 चे 2 नग, 50x25x360 चे 2 नग, 50x25x610 चे 1 नग। रेखांकनातील मेजरमेंट्स नुसार टेबलचे सर्व वर्कपीस आवश्यक विड्थ आणि थिकनेस वर प्लेन करा। पाय 45x45x730 चे 4 नग, टॉप साइड रेल 115x20x340 चे 2 नग, टॉप फ्रंट आणि बॅक रेल 115x20x590 चे 2 नग। बॉटम रेल्स, साइड रेल्स 35x20x240 चे 2 नग, फुटरेस्ट रेल 35x20x550 चे 1 नग। लेग्स, रेखांकनातील मेजरमेंट नुसार टेबल पायाची एकूण लेंथ मार्क करा आणि 45x45x730 चे 4 नग करा। सर्व पायाच्या टॉप बाजूस मार्क करा आणि रेखाचित्रानुसार सर्व टॉप हँड रेल्सचे निराकरण करण्यासाठी हॉन्च मोटिव्स बनवा। रेखांकनातील मेजरमेंट नुसार सर्व पायाच्या बॉटम मार्क करा आणि ब्लाइंड मोटिव्स बनवा। टॉप साइड रेल्स, रेखाचित्रातील डायमेन्शन नुसार सर्व टॉप रेलची एकूण लेंथ मार्क करा आणि बनवा। रेखांकनातील डायमेन्शन नुसार टॉप रेलच्या दोन्ही टोकांना मार्क करा आणि हॉन्च टेनन बनवा। बॉटम साइड रेल्स, रेखाचित्रानुसार बॉटम साइड्सच्या रेल्सची एकूण लेंथ मार्क करा आणि बनवा। रेखाचित्रातील मापानुसार बॉटम साइड्सच्या रेलिंग्सच्या दोन्ही टोकांना मार्क करा आणि ब्लाइंड टेनॉन बनवा। फ्रंट अँड बॅक टॉप रेल, रेखाचित्रानुसार फ्रंट आणि बॅक टॉप रेलिंगची एकूण लेंथ मार्क करा आणि बनवा। रेखांकनातील डायमेन्शन नुसार बॅक आणि फ्रंट टॉप रेल्सच्या दोन्ही टोकांना मार्क करा आणि एक हॉन्च टेनन बनवा।
बॉटम क्रॉस रेल फुटरेस्ट. रेखाचित्रानुसार बॉटम क्रॉस रेल्सची फुटरेस्ट एकूण लेंथ मार्क करा. रेखांकनातील आयामानुसार बॉटम क्रॉस रेल्सच्या दोन्ही टोकांना मार्क करा आणि टेनॉन बनवा. टॉप प्लॅंक प्लायवूड. रेखांकनातील 410x20x606 मिलीमीटर मापानुसार प्लायवूडची एकूण लेंथ आणि विड्थ मार्क करा. असेंबलिंग ऑफ स्मॉल टेबल. ब्रश वापरून सर्व पायाच्या मॉर्टिस आणि सर्व रेल्सच्या टेनॉनवर समान रीतीने गोंद किंवा ग्लू लावा. लॅग आणि रेल त्याच्या संबंधित मॉर्टिसेस आणि टेनॉन भागासह असेंबल करा. बार क्लॅम्पवर फ्रेम ठेवा आणि घट्ट करा. जॉइंट्स मध्ये 6 मिलीमीटरचे होल पाडा. वुडन पेगला गोंद किंवा ग्लू लावा आणि ड्रिल केलेल्या होल मधून वुडन पेग इन्सर्ट करा. रेल जोडण्यासाठी समान प्रक्रिया पुन्हा करा. टॉप प्लायवूडला जोडणाऱ्या होल मध्ये योग्य लाकडाचे स्क्रू घाला आणि सँड पेपरने टेबल फिनिश करा. टास्क 2 मेकिंग ऑफ स्मॉल बॉक्स. प्लायवूडचे तुकडे ड्रॉइंग मध्ये दिलेल्या डायमेन्शन नुसार मार्क करा आणि कट करा. त्यासह सोईंग आणि प्लेनिंग अलाउन्सेस. पॉइंट 2. रेखांकनात दिलेल्या डायमेन्शन नुसार बॉटम असलेल्या सर्व फ्रेम्स बॉटम अलाइन करा. पॉइंट 3. मार्क करा आणि बॉटम फ्रेमसाठी सिक्रेट डोवेटल जॉइंट बनवा. ग्लू, वायर नेल आणि हॅमर वापरून बॉटम फ्रेम असेंबल करा. बॉटम फ्रेमची स्क्वेअरनेस तपासा. दिलेल्या डायमेन्शन नुसार बॉटम फ्रेम्सच्या बॉटम पीस तयार करा. गोंद आणि वायर नेल वापरून बॉटम पीस बॉटम फ्रेमवर फिक्स करा. गोंद आणि ग्लू पट्टी वापरून सनमायका तयार करा आणि फ्रेमच्या फ्रंट, बॅक आणि साइड लावा. गोंद किंवा ग्लू कोरडे होऊ द्या. स्मूथिंग प्लेन वापरून अतिरिक्त सनमायका स्मूथ करा. बॉटम फ्रेमच्या टॉप एजेसवर वुडन रिपर तयार करा आणि फिक्स करा. पॉइंट 11. रेखांकनात दिलेल्या डायमेन्शन नुसार सनमायका सरफेससह टॉप फ्रेम लीड तयार करण्यासाठी त्याच प्रक्रियेची पुनरावृत्ती करा. बॉटम फ्रेम आणि वरची फ्रेम लीड व्यवस्थित अलाइन करा. टॉप फ्रेमवर लीड हिंजची स्थिती मार्क करा. टॉप फ्रेमवर लीड हिंजसाठी एक जागा बनवा. टॉप फ्रेमच्या रिसेसमध्ये हिंज व्यवस्थित बसवा. टॉप फ्रेम लीड वापरून बॉटम फ्रेमवर हिंजची स्थिती मार्क करा. बॉटम फ्रेमवर हिंजसाठी होल करा. बॉटम फ्रेमच्या रिसेसमध्ये हिंज योग्यरित्या सेट करा. स्क्रूच्या होलमधून स्क्रूचे निराकरण करा. बॉक्सचे अलाइनमेंट तपासा. बॉटम फ्रेमसह टॉप फ्रेम्सच्या लीड फ्री मूवमेंट तपासा आणि पॅडलॉक फिक्स करा. बॉक्स फिनिश करा. या व्हिडिओमध्ये आपण स्मॉल टेबल आणि स्मॉल बॉक्स कसे बनवायचे ते शिकलो.